भारताचा नकाशा आपण पाहतो तो दगडात कोरलेली रेष आहे का, की तो बदलू शकतो, त्यात नवीन राज्य सामील होऊ शकतात? तर आज आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. भारतीय संघराज्यात एखादं नवीन राज्य कसं सामील होतं याची संपूर्ण घटनात्मक प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपल्या संविधानाची सुरुवातच या वाक्याने होते. अनुच्छेद 1 अगदी स्पष्टपणे सांगतो की भारत हा राज्यांचा एक संघ आहे. म्हणजे बघा, या एकाच वाक्यात आपल्या देशाच्या संरचनेचा आणि त्याच्या एकतेचा भक्कम पाया घातला गेला आहे. ठीक आहे, भारत राज्यांचा संघ आहे हे तर आपल्याला कळलं. पण मग प्रश्न असा येतो की या संघात एखादं नवीन राज्य सामील कसं होतं, त्याची नेमकी पद्धत काय आहे? चला तर मग शोधूया. आणि या प्रश्नाचं अगदी थेट उत्तर आपल्याला मिळतं ते म्हणजे संविधानाच्या अनुच्छेद 2 मध्ये. हा अनुच्छेद पूर्णपणे नव्या राज्यांना संघराज्यात दाखल करून घेण्याबद्दल किंवा त्यांची स्थापना करण्याबद्दलच आहे. तर अनुच्छेद 2 नेमका काय म्हणतो? तो सांगतो की संसदेला कायद्याद्वारे तिला योग्य वाटतील अशा अटी व शर्तींवर संघराज्यात नवीन राज्य दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील. आता या व्याख्येत 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे दाखल करणे आणि दुसरा स्थापन करणे. आता या 2 शब्दांमध्ये एक खूप महत्त्वाचा फरक आहे. दाखल करणे याचा अर्थ काय? तर एखादं राज्य जे आधीपासूनच अस्तित्वात आहे त्याला भारतात सामील करून घेणे. याउलट स्थापन करणे म्हणजे असा प्रदेश जो आधी भारताचा भाग नव्हता आणि स्वतंत्र राज्यही नव्हता, त्याला थेट एक नवीन राज्य म्हणून संघराज्यात स्थान देणे. हा एक खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर फरक आहे, हे लक्षात घ्या. हे सगळं जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर भारतीय संघराज्याची कल्पना आपण एका घरासारखी करू शकतो. अनुच्छेद 2 म्हणजे काय? तर या घराचा बाहेरून विस्तार करण्याचा किंवा शेजारची जागा आपल्या घरात विलीन करून घेण्याचा अधिकार. हे घराच्या आतल्या खोल्यांची अदलाबदल करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तर मग हा अधिकार नक्की आहे कोणाकडे? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, भारताच्या संसदेकडे. पण हा अधिकार किती मोठा आहे, किती व्यापक आहे? चला ते पाहूया. अनुच्छेद 2 मधले हे काही शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. ज्या अटी व शर्तींवर तिला योग्य वाटेल. याचा सरळ अर्थ असा होतो की नवीन राज्याला कोणत्या अटींवर सामील करून घ्यायचं याचे सगळे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहेत. हा निर्णय पूर्णपणे संसदेच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असतो. त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की नवीन राज्य सामील करण्याचा किंवा स्थापन करण्याचा अंतिम अधिकार केवळ भारताच्या संसदेकडे आहे. यामध्ये राज्यांना किंवा न्यायपालिकेलाही थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिलेला नाही. पण एक मिनिट, अनुच्छेद 2 काही एकटा काम करत नाही. आपल्या संविधानाने भारताचा नकाशा बदलण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्थाच तयार केली आहे. आणि अनुच्छेद 2 हा त्या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचा थेट संबंध येतो अनुच्छेद 3 आणि 4शी. आपण असं म्हणू शकतो की भारताचा नकाशा बदलण्यासाठी संविधानाने एक कंप्लीट टूलकिट दिलेला आहे. आणि या टूलकिटमधल्या प्रत्येक साधनाला म्हणजे प्रत्येक कलमाला एक विशिष्ट काम नेमून दिलेलं आहे. या तक्त्याकडे बघितलं की फरक लगेच स्पष्ट होतो. बघा, अनुच्छेद 2 हा बाह्य बदलांसाठी आहे, म्हणजे भारताच्या बाहेरचा एखादा नवीन प्रदेश जोडण्यासाठी. याच्या अगदी उलट अनुच्छेद 3 हा अंतर्गत बदलांसाठी आहे, म्हणजे आपल्या देशाच्या आतल्याच राज्यांच्या सीमा बदलणे, नावं बदलणे किंवा एका राज्यातून दुसरं राज्य निर्माण करणे. आणि अनुच्छेद 4 काय सांगतो? तर तो सांगतो की हे दोन्ही बदल करण्यासाठी किचकट घटनादुरुस्तीची गरज नाही, ते संसदेत साध्या बहुमताने करता येत. बरं, या सगळ्या कायदेशीर तरतुदी आपण समजून घेतल्या, पण या सगळ्याचं खरं महत्त्व काय आहे? हा अधिकार संसदेला देण्यामागे नेमका विचार काय होता? याचं सार असं आहे की भारताचा नकाशा हा लवचिक आहे, तो दगडात कोरलेला नाही. आपल्या घटनाकारांनी भविष्यातल्या गरजा ओळखून संसदेला संघराज्याच्या सीमा बदलण्याचे अधिकार दिले. अनुच्छेद 2 मुळेच भारताला बदलत्या भूराजकीय परिस्थितीशी जुळवून घेणं शक्य होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिक्कीमचं भारतात विलिनीकरण. ते याच अनुच्छेदाअंतर्गत झालं होतं. त्यामुळे हे कलम भारताच्या विस्ताराची आणि एकतेची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. अनुच्छेद 2 तर बाहेरच्या प्रदेशांना सामील करण्याबद्दल बोलतो. पण देशाच्या आतल्या राज्यांबद्दल काय? एक विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे की आपल्याच देशातल्या एखाद्या राज्याच्या संमतीशिवाय त्याचं नाव किंवा त्याच्या सीमा बदलता येतात का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात नक्की मिळेल.